साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणि नवी पहाट उजळण्यासाठी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना विजयी करावे असं आवाहन शरद जोशी विचार मंचचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी केले. नेवासा येथील शेतकरी संघटनेचे उमेदवार जगन्नाथ कोरडे यांच्या प्रचारासाठी नेवासा येथे आल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष आशिष कारखानीस तसेच प्रदेश अध्यक्ष अंबादास कोरडे, उमेदवार जगन्नाथ कोरडे, जिल्हा सल्लागार रवींद्र पागिरे तसेच तालुका कार्याध्यक्ष शेषराव गव्हाणे, उत्तर जिल्हा अध्यक्ष दौलतराव गणगे तसेच जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ कोतकर, तालुका अध्यक्ष गणेश सोनोने, सिद्धार्थ आहेर हे यावेळी उपस्थित होते. मी जगन्नाथ माधवराव कोरडे पाटील. मी 10 वर्ष सरपंच होतो. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य होतो. ज्ञानेश्वरचा तज्ज्ञ संचालक होतो. त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचा मी गेल्या 40 वर्षापासून शेतकरी संघटनेचे काम करतो. शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचा मी उमेदवार आहे आणि शरद जोशी पासून आम्ही प्रेरणा घेतलेली आहे. या प्रेरणेपासून आम्ही सगळ्या शेतकऱ्याचे नेते जेवढे तेवढ्याशी माझा संपर्क झाला. त्यांच्या संग मला 40 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि आता विठ्ठलराजे पवार यांनी मला विधानसभेचं तिकीट दिलं. त्यांचे मी आभार मानतो आणि जनतेकरता, शेतकऱ्याकरता, ऊसाच्या भावाकरता, कांद्याच्या भावाकरता, सोयाबीनच्या भावाकरता, त्याचप्रमाणे दुधाकरता मी अनेक आंदोलने केलेली आहेत. त्याचप्रमाणे कांदा मार्केटचे सुद्धा, कांदा मार्केटमध्ये असतील, ज्ञानेश्वर मुळा जनरल मीटिंग मध्ये आहे तर मी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापासून मला प्रेरणा मिळाली आणि शेतकऱ्यांनी मला उचलून धरलं. कारण त्यांच्या विरोधात कोणी बोलत नाही. कोरडे पाटील तुम्हीच बंधू दोघं बोलता, त्याचा एक मला सार्थ अभिमान आहे. आणि मला या निवडणुकीमध्ये अनेक तकलीफ झाली. प्रथमच मी या क्षेत्रात उतरत आहे आणि अतिशय याच्यातून मला एक प्रेरणा मिळाली की शेतकऱ्याकरता लढ, तुला काही होणार नाही. त्या प्रेरणेप्रमाणे मी निस्वार्थीपणाने काम केलं आणि त्याचा मला आज उमेदवारीचा पर्यंत पोहोचता आलं. इथून पुढच्या काळात सुद्धा मी शेतकऱ्याकरता, गोरगरीब जनतेकरता आणि हमी भावाकरता कायमस्वरूपी लढत राहणार आहे. अनेक संकटांना मला आता याच्यामध्ये या उमेदवारीमध्ये मला खूप अनुभव आला. खूप दबाव तंत्र झालं. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या भानगडी झाल्या, पण मी सगळ्या धुटकरून दिल्या आणि शेतकऱ्याकरता मी फॉर्म ठेवला. तरी शेतकरी माझ्या शेतकऱ्याला माझं काम माहिती आहे. माझ्या अंगाला मी कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग लागून दिला नाही आणि त्याचं श्रेय मला जनता देईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि खरोखरच या पद्धतीनं मला जनतेने भरभरून साथ द्यावी अशी मी सर्व जनतेला विनंती करतो. त्याचप्रमाणे येणाऱ्या पुढील काळामध्ये शेतकऱ्याकरता लढण्याची मला ताकद द्यावी अशी मी सर्व मतदार बंधूंना निवडणूक शेतकऱ्याला आवाहन करतो. माझे चिन्ह 7 नंबरला असून टॉर्च आहे. मला अंधारातून उजेडात शेतकऱ्याला व सर्वसामान्य माणसाला आणायचं आहे. याकरता मी टॉर्च चिन्ह घेतलं आणि याचा सार्थ अभिमान मला आहे का मी इथपर्यंत पोहोचलो आणि शेतकऱ्याची सेवा करण्याची संधी दिली. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेत आम्हाला असं वाटलं होतं की काहीतरी वेगळं घडेल आणि शेतकऱ्यांना एक चांगले दिवस येतील. एक भारतीय संविधानाची वर्तणूक ही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे, उपभोक्त्यांप्रमाणे राज्यात आणि देशाच्या शेतकऱ्यांना सुखाने सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देईल. परंतु
अघटित घडलं गेलं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि राज्याचा सहकार बाजार आणि संविधानाला या सहकार क्षेत्रातल्या पहिले जे होते दरोडेखोर चोर आणि आत्ताचे आलेले दरोडेखोर यांच्या टोळ्या निर्माण झाल्या आणि या टोळ्यांनी राज्यातल्या 288 जागा वाटून घेतल्या. श्रद्धेय युगपुरुष शरद जोशींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेल्या 44 वर्षामध्ये आजपर्यंत मी विठ्ठलराजे पवार म्हणून छाती ठोकून सांगतो की कोणाच्याही दमड्याला आम्ही चुकीच्या पद्धतीने हात लावलेला नाही. माझं या ठिकाणी आमचा जो जिल्हा अध्यक्ष आहे या ठिकाणी त्याचा 100-125 टन ऊस जातो. आज त्याला 1100 रुपये कमी दिले. 125 टन मधून 1100 रुपये कमी दिले म्हणजे त्याचे 1,20,000 त्याला कमी दिले आणि त्याच्या बायकोला त्या ठिकाणी 4500 रुपये दिले. काय कमवलं सरकारने? शेतकऱ्यांची लूट वापसी करून घेतल्याशिवाय संघटना स्वस्त बसणार नाही. यांना जर खऱ्या अर्थाने जर भारताचा आणि राज्याचा जर जीडीपी कोण सक्षम करत असेल तो शेतकरी आहे. शेती उद्योग आणि शेती व्यवसाय जर सक्षम झाला तरच या राज्याची आणि देशाची प्रगती आहे. आणि ही प्रगती जर तुम्हाला साध्य करायची असेल तर आम्ही जे 17 उमेदवार उभे केलेले आहेत या 17च्या 17 उमेदवारांचं हे जे टॉर्चच्या समर्थ बटन दाबा आणि जगन्नाथ कोरडे पाटलाला मोठ्या मताधिक्याने या ठिकाणून या भूमीतून या सहकार चळवळीच्या क्षेत्रातून तुम्ही विजय कराल असं मी तुमच्या सर्व पत्रकारांच्या या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सर्व नेवासा तालुक्यातील नव्हे महाराष्ट्र राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना मी जाहीर आवाहन करतो. शंकर नवदे, C24 तास, नेवासा.